काही दिवसांपूर्वी मी एक रिपोर्ट वाचत होतो की मध्य प्रदेशमध्ये 1000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रातील झाडं कापली जात आहेत. काटा जा रहा है. पर्यावरण है उसको बचाने की करनी चाहिए. यहाँ हत्याएं हो रही है पेड़ों की. आणि त्याचा असा तर्क दिला जातोय की आम्ही दुसरीकडे कुठल्या तरी ठिकाणी यापेक्षा जास्त झाडं लावू. तर हा जो तर्क दिला जातोय की आम्ही एक जागा उजाड करून दुसऱ्या ठिकाणी झाडं लावून ती जागा वसवू. माणसाने तयार केलेल्या जंगलांची उदाहरणं तुम्हाला खूप कमी मिळतील आणि जी मिळतील ती जंगलं सुद्धा खूप छोटी छोटी असतील. आपण जंगलांच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या जातींची झाडं लावली आहेत. जिथं तुम्ही असं झाड लावलं जे तिथल्या स्थानिक वातावरणात कधीच नव्हतं, तिथं त्या झाडाने येऊन बाकीच्या सगळ्या स्थानिक झाडांच्या जाती नष्ट केल्या. ते आपण अजून वाढून ठेवलं आहे. प्रकृती जेव्हा लावते तेव्हा ती सांभाळते सुद्धा. कारण जंगलाचा अर्थच असा आहे की तिथं सगळं काही आपोआप निवडलं जाईल. जंगल स्वतःच तिथल्या जाती आणि जागांची निवड करेल. जिथं ही नैसर्गिक निवड झालीच नाही तिथं जंगल कधीच येणार नाही. तिथं माणूस जाईल आणि आपल्या मर्यादित बुद्धीनं काहीतरी लावेल आणि माणूस जेव्हा लावेल तेव्हा म्हणेल की आता मी याला 20 वर्ष पाणी देईन, त्याचं रक्षण करीन आणि त्यातलं काहीच होणार नाही. मग हे म्हणाले की साहेब खूप वाईट होतंय, याने काय होणार आहे. या सगळ्या गोष्टी सामान्य ज्ञानाच्या पातळीवरच्या आहेत, ज्यामध्ये आपण हे सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही शहरं वसवू शकता पण जंगलं नाही वसवू शकत. जंगलं लावणं माणसाच्या हातातील गोष्ट नाहीये.